बडबड गडबड. 15 ऑगस्टला आपण फक्त ध्वजवंदन करतो का की भारतासाठी काही छोट्या गोष्टीही करू शकतो? कल्पना कर, सकाळी शाळेच्या मैदानात तिरंगा हळूच वर जातो. सगळे शांत उभे असतात. त्या क्षणी एक मोठा प्रश्न समोर येतो. देशावर प्रेम म्हणजे नेमके काय? फक्त घोषवाक्य नाही, रोजच्या सवयींची छोटी मालिका. आणि ही मालिका प्रत्येक मुलगा आणि मुलगी आजपासून सुरू करू शकते. पहिले पाऊल अगदी सोपे आहे. तिरंग्याचा आदर करणे. ध्वज खाली पडू न देणे. तो स्वच्छ आणि नीट ठेवणे. राष्ट्रगीत चालू असताना स्थिर उभे राहणे. कारण तिरंगा फक्त कापड नाही, तो लाखो स्वप्नांचा रंगीत श्वास आहे. आता मैदानाच्या बाहेर बघ. एका बाजूला कचरा पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला एक मूल तो उचलून डब्यात टाकते. यापैकी देशभक्ती कोणती? उत्तर स्पष्ट आहे. देश स्वच्छ ठेवणे म्हणजे भारताचा आदर करणे. रस्ता आपला, शाळा आपली, बाग आपली. मग स्वच्छता ही दुसऱ्याची जबाबदारी कशी असेल? पुढची गोष्ट दिसत नाही, पण खूप महत्वाची आहे. पाणी वाचवणे. उघडा नळ म्हणजे थेंब थेंब गळणारा खजिना. एक बाटली वाया गेली तर उद्या कोणाला कमी पडू शकते. म्हणून वापर झाल्यावर नळ बंद करणे हीही देशसेवा आहे. आता जमिनीकडे बघ. एका हातात छोटे रोप आहे, दुसऱ्या हातात माती. झाडे लावणे म्हणजे भविष्यासाठी सावली लावणे. हवा स्वच्छ करणे, पक्ष्यांसाठी घर बनवणे आणि पृथ्वीला थोडे थंड करणे. पण चांगला देश फक्त रस्ते आणि झाडांनी तयार होतो का? नाही, तो वर्गखोलीतही तयार होतो. शाळेचा आणि शिक्षकांचा आदर करणे म्हणजे ज्ञानाचा आदर करणे. बाग स्वच्छ ठेवणे, पुस्तके जपून वापरणे, शिक्षक बोलताना लक्ष देणे. कारण आजची शिस्त उद्याचा मजबूत नागरिक घडवते. आता एक छोटा प्रसंग. जमिनीवर एक हरवलेले पाकीट पडलेले आहे. कोणी पाहत नाही. तू काय करशील? प्रामाणिक राहणे इथे सुरू होते. योग्य वस्तू योग्य माणसाकडे परत देणे. खोटे टाळणे, कॉपी न करणे. कारण मजबूत देशाची पायाभरणी सत्यावर उभी असते. आणि आपण एकटेही नाही. बाजूला एक मित्र पिशवी उचलताना धडपडतो. एक आजी रस्ता ओलांडताना थांबली आहे. इतरांना मदत करणे म्हणजे भारताला थोडे अधिक दयाळू बनवणे. छोटा हात पुढे आला की समाज मोठा दिसतो. याचबरोबर नियम पाळणेही तितकेच महत्वाचे आहे. रांगेत उभे राहणे, वाहतुकीचे नियम पाळणे, शाळेचे नियम मानणे. नियम भिंत नाहीत, ते सगळ्यांना सुरक्षित ठेवणारे रेलिंग आहेत. आता थोडा रंग भरूया. देशभक्तीची गाणी शिकणे. गाण्यात इतिहास चालत येतो. शब्दात बलिदान जिवंत होते. आणि एकत्र गायल्यावर अनेक आवाज एक हृदय बनतात. मग या सगळ्या गोष्टींना जोडणारा धागा कोणता? भारताबद्दल अभिमान बाळगणे. पण अभिमान फक्त बोलायचा नसतो, तो वागण्यात दिसतो, आदरात दिसतो, प्रामाणिकपणात दिसतो, मदतीत दिसतो. म्हणून स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ असा: मोठे प्रेम लहान कृतीत दिसते. तिरंग्याकडे पाहताना हे लक्षात ठेव, चांगला भारत कुणीतरी दुसरा बनवणार नाही. तो माझ्यापासून सुरू होतो, तो तुझ्यापासून सुरू होतो, तो आजपासून सुरू होतो. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या बडबड गडबड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.